नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चितच मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचा थंबनेल बघित असेल, अर्थात शेवंती पिकावरती जे करपा रोगाचं व्यवस्थापन आहे हे कशा पद्धतीमध्ये करणं गरजेचं आहे। तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। मित्रांनो, शेवंती लागवड केली आहे, पाऊस चालू आहे, पाऊस थोडी झालाय, कुठेतरी तुम्हाला करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय। निश्चित या ठिकाणी तुम्ही अगोदरच्या थंबनेलमध्ये सुद्धा बघितलं असेल किंवा तुम्ही आता बाजूच्या फोटोमध्ये सुद्धा पाहताय, निश्चित पानं काळी पडली, तो करप्याचा प्रादुर्भाव आहे। तर निश्चित या ठिकाणी बॅक्टेरियल करपा सुद्धा आहे। हा बॅक्टेरियल करपा चांगल्या पद्धतीने काम करत असताना या ठिकाणी कोसाइड 2000 स्टेप्टो या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीने करणार आहे, किंवा धानुकाचं या ठिकाणी कोनिका आहे, कोनिका सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करणार आहे। कोनिका या ठिकाणी 1.5 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे कॉम्बिनेशन मध्ये वापरायचे, किंवा कोसाइड 2500 ग्राम आणि स्टेप्टोच्या 6 पॅकेट या ठिकाणी 10 पंपांसाठी आहे, ते आपण या ठिकाणी सुद्धा वापरू शकता। हे शक्यतो कॉम्बिनेशन जे आहे शक्यतो सेपरेटली वापरण्याचा प्रयत्न करा। एक तर कोनिका वापरा किंवा एक तर कोसाइड 2000 आणि स्टेप्टोचा वापरा। कीटकनाशक वापरत असताना हे शक्यतो कॉपर बेस असल्यामुळे थोडंसं साधं जे असेल, इमिडा असेल किंवा आसाटाप असेल, किंवा तुमच्याकडे लालसर गोड सुद्धा आहे, किंवा कार्बोसल्फान अर्थात धानुकाचा आतंक असेल ते या ठिकाणी वापरायचे, जेणेकरून असणार ऋषीशुक किडे असतील, बांढरी माशी असेल, मवा आहे, तुडतुडा आहे, ते वापरा। आणि विशेष म्हणजे प्रत्येक फवारणीमध्ये नीम ऑइल वापरा, म्हणजे झाड कडू राहण्यासाठी काम करेल। म्हणजे हे जे करपा रोगाचं व्यवस्थापन आहे, हे या ठिकाणी करपा रोग आहे त्या ठिकाणी स्टॉप केलं जाईल, थांबला जाईल। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कोनिका असेल किंवा कोसाइड 2000 स्टेप्टो हे कॉम्बिनेशन या ठिकाणी कंपल्सरी मारणं गरजेचं आहे। तर निश्चितच ते आपल्याला या फवारणीच्या माध्यमातून स्टॉप करून घ्या। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी अमिनो ऍसिड असेल, टॉनिक बेसमध्ये असेल तर कुठलंही वापरू नका, फक्त स्टिकर वापरा, कारण पावसाची थुई आहे, पावसाचे येणारे रोगराई आहे, तर याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी अडचण येऊ शकते। तर 100% फक्त हे दोनच, एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि तिसरं स्टिकर, एवढ्या गोष्टीच मारा, बाकी काही मारायची गरज नाही। तर हे आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे। अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।